पिचच्या पॉवर प्लेचं पहिलं षटक. तुम्ही 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर पाहता. लॉंग ऑन लॉंग ऑफला एक फिल्डर मिड ऑनला तैनात केला. पॉइंटला तुम्ही फिल्डर गलीमध्ये पाहता. लेग गलीमध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट ऑनला दोन्ही टीमला खूप साऱ्या बरोबर शुभेच्छा. प्रारंभ करूया शुभारंभ. पहिलाच बॉल मंगेशसाठी. बादचा कडा मोठी विकेट पकडलाय झेल. पहिल्याच बॉल वरती मंगेश पाटील 0 वरती बाद. पहिला धक्का जय वागेश्वर किरवली संघाला. महत्वपूर्ण विकेट. साहिल आणि मंगेश गोलंदाजी करत असताना साहिलनं पहिली महत्वपूर्ण विकेट. मंगेश पाटील 0 वरती बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आकाश पाटील आला 3ऱ्या क्रमांकावरती. चांगला झेल फिल्डरच्या माध्यमातून पकडला गेला. अरबाज होते तिकडे, त्यानं झेलला कलेक्ट केला. महत्वाची विकेट मिळाली पहिल्याच बॉलवरती. मंगेश पाटील मोठा फटका लेडिंग एज. झेल जबरदस्त पकडला गेला. सज्ज होईल पुन्हा एकदा साहिल. नवीन बॅट्समन आकाश पाटील मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी. पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चालला इनफिटच्या वरनं. लॉंग ऑनला फिल्डर तिकडे तुम्ही पाहता. दुसरीची प्रयत्न, दुसरी धाव, डायरेक्ट हिट. डेंजर एंडला डायरेक्ट हिट. डेंजर एंडला धावत होते आकाश पाटील. दुसऱ्याचा प्रयत्न दिला, कॉल दिला प्रथमेशनं. ही धाव जोखीम होती. रनआउटची संधी जरतरला क्रिकेटला बतव नाहीये. या 2 धावा पूर्ण 2 धावांना संघाचं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट खुलं केलं आकाश पाटीलनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती. जिशानच्या हातामध्ये तुम्ही बॉल पाहिला. लॉंग ऑनला ते फिल्डर तैनात होते. पुढचा बॉल आकाशसाठी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे. फर्स्ट टीपला डायरेक्ट हिट. डेंजर एंडला विकेट कीपर तुम्ही पाहता मंगेश गायकर. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपलकावरती. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट मंगेश पाटीलची आली आहे. निराशेत खऱ्या अर्थानं किरवलीचे चाहता वर्ग, त्याचा चाहता वर्ग, कारण की मंगेश एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याची विकेट महत्वाची घेतली. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्डवरती रणसंख्या पाहता 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर बोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. बॉल चाललाय तुम्ही पाहता. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव. जी बाईक आम्हाला खऱ्या अर्थानं देण्यात आली आहे. 24 संघ तुम्ही पाहता. 288 खेळाडू. कोणाचं स्वप्न साकार होईल आणि ही जी बाईक दिली आहे तुम्ही पाहता. नवनाथ शेठ बाबूराव म्हात्रे साहेबांचं इथे स्वागत झालं. या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खूप त्यांचे फॅन फॉलोइंग तुम्ही पाहिले. खूप जण इथे येताना पाहिलं पाहुणे मंडळी. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट. कॉटन बॉल. वॉड कॅच पकडलाय. साहिल गायकरला माहिती आहे कॅच खूप महत्वाची आकाश पाटीलची आणि टीपलाय झेल. सेकंड विकेट टेकन डाऊन. दुसरा धक्का जय वागेश्वर किरवलीला. अष्टपैलू क्रिकेटर या विजय पवार. पवार की पावर. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सागरजी पाटील आयोजकांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहताय. खूप मेहनत. साई असतील, मंगेश असतील, त्यांची पूर्ण टीम. नवनाथदादा म्हात्रे यांचं देखील स्वागत करू, ज्यांच्या माध्यमातून त्यांची पाहुणी मंडळी, फ्रेंड सर्कल खूप या 5 दिवस येताना पाहिलं. नवनाथ शेठ म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू,
ज्याच्या माध्यमातून ही बाईक आज कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणाचं अधूर राहणार, येणाऱ्या तुम्हाला ही संध्याकाळ सांगून जाईल सुपर संडे मध्ये. महत्वाची विकेट साहिल गायकरला माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. इथून जर तुम्ही सामना जिंकला एखादी ट्रॉफी विघ्नेश पाटील मैदानामध्ये लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा लेग स्टंपला सोडून जात असताना अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती 6 या आकड्यावरती. या सोमनाथ शेठ मात्रे हे देखील इथे उपस्थित आहेत, ज्यानं बोरखा टीमला देखील लीड केलं. पुरस्कार आहेत विकी शेठ. या नवनाथ शेठ मात्रे तुमचं देखील मनपूर्वक सरच्या स्वागत. अडवा बॅट खेचलाय, झेलची शक्यता, वॉट अ कॅच. आणखीन एक झेल पकडला, जीशान पहिला झेल पकडलाय. जय वागेश्वर किरवलीला तिसरा धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये. विघ्नेश पाटील आल्या पावली माघारी. या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते सन्मान्य नवनाथ शेठ मात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि वैभव डीजेचे सर्व आदरणीय महादेव शेठ मात्रे व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने स्वागत करत आहोत. एक आदर्श क्रिकेटर आई गावदेवी क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटर विजय आमचे मित्र विजय पवार इथे उपस्थित आहे. स्वागत आहे आपलं, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. संजय मात्रे असतील, सागर पाटील, संजय मात्रे, साईनाथ, संपूर्ण टीम बघा. खाली लक्ष्मण पाटील, खूप मेहनत, शशिकांत मात्रे, खूप मेहनत बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. हो टू कॉमेंट्री बॉक्स आणि आम्हा सर्वांना इन्व्हाइट करणारे आमचे समालोचक मित्र अतुल मात्रे यांचं खास करून आम्ही आभार व्यक्त करू. हो टू आमचे सौरव पाटील यांच्याकडे बोलूया. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या साहिलनं. तुम्ही पाहता 6 महत्वाच्या 3 विकेट. मंगेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये P2च्या पहिलाच बॉल. लोअर फुल टॉस क्लिक केला. तुम्ही तिकडे पाहता फिल्डर उपस्थित, पकडलाय झेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये प्रथमेश पाटीलची आणि प्रथमेश पाटील बॅक टू डग आउट. स्नेहांकितनं झेल टिपला बाला. तिथे तुम्ही पाहता विकेट मिळतीये मंगेश गायकरला पहिल्याच बॉलवरती प्रथमेश पाटीलची. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहता आविष्कार पाटील मैदानामध्ये आला. 6व्या क्रमांकावरती विकेट लवकर गेले जय वागेश्वर किरवली टीमचे. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात दमदार राहिली. धावा खर्च केल्या तुम्ही पाहता 6, जिथे 1 लेग बाईची होती 5च केल्या. आडव्या बॅटनं खिचला, फटका चाललाय तुम्ही पाहता. लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. तेजस पाटील जबरदस्त खेळाडू आहे जय वागेश्वर किरवलीचा. पूर्ण जबाबदारी त्या टीमची आता त्याच्यावरती असणार आहे. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का मंगेश गायकरच्या विरोधात. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. ऑल कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 8 या आकड्यावरती. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय सुनील शेठ पाटील की ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी इथे स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सुनील दादा यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जर आले तर तुम्ही पाहताय नवनाथ शेठ म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून बाईक देण्यात आली आहे. 3000 रुपयाचा पारितोषिक. इथे विकेट होईल का? सोडलाय झेल. आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती 2 लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. तुम्ही पाहता नवनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षकांसाठी देखील मेजबानी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हे तुम्ही पाहताय दमदार व्यक्तिमत्व याच गावचे नवनाथ शेठ म्हात्रे. खूप मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं. आता मात्र पुन्हा एकदा झेल उडाला. कॉटन बॉल पकडला मंगेशनं झेल. विकेट मिळतीये आविष्कार पाटीलची. फलंदाज बाद. अयोध्यामध्ये खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि आपण देखील याच पावनभूमीमध्ये जन्माला आलो खऱ्या अर्थानं. आणि आपले देखील साष्टांग आहेत खऱ्या अर्थानं. आपण पाहिली गेली ती प्राणप्रतिष्ठा आपल्या ढोल्यानं जी 500 वर्षाची खऱ्या अर्थानं पन्या कष्टा ती पार केली झाली. हे संगीत डीजेच्या माध्यमातून मंगेशजी म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहेत आमचे मित्र. आपलं मनपूर्वक सरच्या स्वागत. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. तुम्ही पाहता दमदार पर्सनॅलिटी आणि आमचे बंधुतुल्य मित्र नवनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपये आणि प्रेक्षकांसाठी महागुरु मेजवानी आजच्या दिवसामध्ये. खऱ्या तर सीमारेषेच्या बाहेर आज संडे देखील सुट्ट्या देखील बऱ्याच जणांना असतील. आज ते सरळ या क्रीडा नगरीमध्ये लाईव्ह बघतात ते देखील येतील कारण की पारितोषिक आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे झेलसाठी. विकेट जातात लवकर. हे षटक तुम्ही पाहता पुन्हा एकदा आमंत्रित केलं. कॅप्टन स्वतः आलाय साहिल गायकर. काय गोलंदाजी लाजवाब राहिली आहे साहिल. जबरदस्त आहे. कमी वेळेमध्ये प्रगती केली साहिलनं. खूप मेहनत तो देखील करतोय. 30रं षटक पहिलाच बॉल. बॉल चांगला होता तुम्ही पाहता खोदून काढला या बॉलला. लॉंग ऑनला तिथे फिल्डर आहेत. या बॉलवरती धाव मिळती आहे ती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 11 या आकड्यावरती. आदर्श पाटील तुम्ही पाहताय. पुढचा बॉल आहे षटकातील. अपील 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 हलकीशी अपील. पंच सांगतायत स्टंप फेटाळून जरूर बॉल गेला असावा. नोट आउट घोषित केला. डॉट बॉल आला. स्कोर थांबला. डबल विजिट मध्ये 11. 30 षटकाला सुरुवात झाली आहे. ही ओव्हर महत्वाची आहे. अनिल पाटील अजून येणं बाकी. अनिलचं एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. साहिलचं षटक जावं नंतर त्याला हाणावं असं जगतीचं जय वागेश्वर किरवलीची रणनीती. असा विकेट लवकर जात आहेत. इथे एकटपाडा क्रिकेट संघाचे खंदे समर्थक प्रभाकर शेठ गायकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. यावं मनपूर्वक आपले स्वागत आहे. पुढचा बॉल अडव्या बॅटने खिसला. बॉल चालला ऑलॉन कारफेट जमिनीची वारतार करत असताना या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. याच्या अगोदरच्या बॉलवरती डायरेक्ट हिट करायचा होता साहिलला. तो देखील निराश झाला. महत्वाची विकेट होती त्याला देखील माहिती आहे बॅकअप नसावं. तो देखील थोडा निराश झाला. आता मात्र तेजस पाटीलला स्ट्राईक केला तुम्ही त्याला पाहता. पुढचा बॉल या षटकातील आडव्या बॅटने खिसला. बॉल चालला बन विकेटला. तिकडं फिल्डर आहे. एकच धाव दुसरीचा प्रयत्न करत होते. याच कारण विकेट कीपर कडनं थोडीशी झाली चुकी. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती. 17 बॉल अजूनही एकही देखील मोठा पटकाल नाही भावेश. याच कारण जबरदस्त गोलंदाजी गावदेवी एकटपाडा संघाची. पुढचा बॉल
फटका चांगला, बॉल सरळ चालला, फेकून दिला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. याचाच उल्लेख आम्ही मगाशी केला आणि तेच दाखवला. आदर्श पाटील ठोकला 18व्या बॉल वरती साहिल गायक वरती पटियाला. इथे या स्पर्धेसाठी ज्यांची खूप मेहनत आपल्याला प्राप्त झालेली आहे ते सन्माननीय साईनाथ पाटील. या स्पर्धेमध्ये खूप मेहनत आहे त्यांची, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर किरवली क्रिकेट संघाचे सपोर्टर प्रतीक पाटील आपलं इथे आगमन झालेलं आहे. तुमचे परम मित्र, आमचे समालोचक मित्र अतुल म्हात्रे यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असेल आई गावदेवी क्रिकेट संघ एकटपाडा आणि त्यांचा इथे श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली. किरवली क्रिकेट संघाचे संघनायक आणि श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली अंकुश शेलके आपल्या संघनायकांनी लगेच त्वरित संपर्क साधावा. चला यानंतर एका स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे, TMCC बोरकार, त्यानंतर रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आणि प्रतिस्पर्धी SSC रोंजण यांना आम्ही सूचित करतो पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. आणि एखादा संघ अनुपस्थित असेल तर त्या संघाला 2 धावाने इथे दंडित केलं जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स सौरव पाटील. बॉल चालला, बॅट सातला कडा, बॉल चालला वेगानं, थर्ड मानला, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू साईबाबाचं संगीत तुम्ही पाहता. शिर्डीला बऱ्याच गावागावात होता, पालख्या देखील जात आहेत. खऱ्या अर्थानं दहिसर विभागातून साई भक्त खऱ्या अर्थानं गेले शिर्डीला. साई पाटील देखील आमचे गेले होते. खूप मेहनत साईने देखील घेतली आहे. इनफिल्डच्या वरनं बॉल चालला वेगानं, फिल्डर धावतोय, बॉलला स्टॉप मात्र झाला. बॉल देखील तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मयूरजी पाटील जे किरवलीचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 3 धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 25 या आकड्यावरती जिशान सैफी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्ही पाहताय 4थ्या षटकामध्ये जिशानला मी नेहमीच दुसरं षटक टाकताना पाहिलंय. कदाचित सराव नसावा त्याच्यामुळे देखील त्याला आता 4थ्या षटकामध्ये आणलं जात आहे. या षटकामध्ये धावे हव्यात जय वाघेश्वर किरवलीला. टायपिंग फटका, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित तेजस पाटीलची महत्वाची विकेट मिळाली असती. जर तरला क्रिकेट मंगेशला महत्व नाहीये. क्रिकेट असा खेळ जो सड्यासारखा रंग बदलतो. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास. क्रिकेटचा अभ्यास करा नक्कीच. क्रिकेट तुमची मेहनत, तुमची पराकाष्ठा, अक्षरशः घाम घालावा लागतो क्रिकेटमध्ये जर तुम्हाला चांगला क्रिकेटर बनवायचा असेल तर. आणि कुठेतरी या बॉलवरती धाव मिळती. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धाबा धावपलकावरती 27 या आकड्यावरती. जबरदस्त गुणलेखक आमच्या सोबत जतीन आहेत जे उसाटण्याचं आहे. जतीनजी गुंडली तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. भावेश म्हात्रे आपलं देखील स्वागत करू. पुढची रिव्हिजन ते तुम्ही पाहता. बॅचातला कडा, बॉल मागे चाला, लेग स्लीपला थोडी खराब फिल्डिंग झाली. बघा फलंदाजांना एक स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी या स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार. नवनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3000 आहे. ऑल दी गारपेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं वेगानं. तिकडं फिल्डर तुम्ही पाहता, बॉल चाललाय सीमा पार. आदर्श पाटीलच्या बॅट बदलाय चौकार.
खऱ्या अर्थाने ही पालखी देखील निघाली. साई पाटीलला खूप मेहनत घेतली आणि साई भंडार देखील झालाय. साई पाटील साई बघतायत. यू मे साइड डेफिनेटली हिट. यस्टा उद्ध्वस्त केले चुंबन केली किस विकेटचं पतन. आदर्श पाटील ज्याने षटकार चौकार मारला तो परतीचा इशारा. फलंदाज चला पाण्याची पूर्तता करायची आहे. यानंतरची लढत असेल श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी नर्मदेश्वर क्रिकेट संघ. इथे किरवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकी साठी संपर्क साधावा. अनिल पाटील आलाय बादाराबाद. 8व्या क्रमांकावरती अनिल नक्कीच आपण मिडल ऑर्डर मध्ये पाहतो. बॅटिंग करत असताना विकेट लवकर गेल्या जय वागेश्वर किरवलीच्या. याचंच कारण अनिलला आता 8व्या नंबरवरती यावं लागतं. डेटोर स्लोगर हडमायचं षटक. या स्पर्धेचा जर विचार केला ना सौरभ पाटील, किरवली क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो खऱ्या अर्थाने, परंतु पहिल्या दिवशी मंगेशचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. मंगेशने या स्पर्धेत असा पराक्रम केला होता की 2 षटकामध्ये 6 फलंदाजांना अर्धाहून जास्त संघ मंगेशने खऱ्या अर्थाने गारद केला होता. सेकंड इयरला कशा रीतीनं सेकंड इयरला सुरुवात होईल जी खऱ्या अर्थानं महागुरुतो उल्लेख केला तशी जर गोलंदाजी आता जय वागेश्वर किरवलीची सेकंड 17 मध्ये झाली तर कदाचित या मॅचला रोमांचक निर्माण होईल. महत्वाची मॅच आहे. सुपर 8 पाहता क्षणी या ट्रॉफ्यांच्या देखील तुम्ही प्रेमात पडाल. असे सुवर्ण तुम्ही ट्रॉफ्या पाहता. कोण जाईल टॉप 4 मध्ये याच्यासाठी चाललेलं ही युद्ध आणि खऱ्या अर्थाने या युद्धामध्ये जिंकण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत हे सांगत असताना जय गावदेवी एकाटपणाने त्यांना फाईट करतीये. जय वागेश्वर किरवली. मॅच जिंकेल कोण? 2 खऱ्या अर्थाने टीम मध्ये लढाई आहे पण एकच संघ पुढे जाणार आहे. हे डेटोर ए स्लोगर या षटकामध्ये काय होईल? किती धावा येतील? जर कदाचित 15-20 आल्या टोटल स्कोर लागू शकतोय आणि अशा मोमेंटला हे षटक महत्वाचा. अपकमिंग स्टार स्नेहांकित सज्ज झाला. त्याच्या समोर तेजस पाटील एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज. कट केला शेवटच्या मोमेंटला. गॅप शोधला. बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेनं वेगानं. जशा खऱ्या अर्थानं सुईमधून धागा जसा पोवला जातो तसं गॅप होतं. बॉल चालला सीमारेषा पार. चौकार. मित्र रमेशजी तरे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त चौकार आलाय. या चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती तुम्ही 36 पाहता. बॉल तेवढा छान होता पण खऱ्या अर्थानं गॅप शोधलं गेलं. पुढचा बॉल फुलटॉस लोप केला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार. आता तेजस पाटील बनतोय. आता मात्र मला थांबायचं नाहीये करून दाखवायचं हे सांगत असताना त्याने ठोकला षटकार. ते सन्माननीय वामन शेठ पाटील यांचं आगमन झालं. फलंदाजाने बघा आपली हिंदू संस्कृती भारतीय परंपरा अतिथी देवो भव षटकाराने इथे मात्र वामन शेठ पाटील साहेब आपला सन्मान इथे करण्यात आलेला आहे. स्वागत करण्यात आलेलं आहे. आपलं स्वागत आहे. नक्कीच महागुरु स्वागत. अशा रीतीमध्ये जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे तर हे षटक महत्वपूर्ण आहे. याच्या अगोदर तुम्ही पाहिला गॅप काय शोधला गेला. जबरदस्त गॅप होता. पॉइंट मधून हा बॉल त्याला सीमारेषेला पाठवला. त्याच्यानंतर मिड विकेटला 42 धावा. डेटोर आहे स्लोगोर आहे. हे टाकणं अवघड आहे आणि हे हवंय
धावा हव्यात जय वागेश्वर किरवलीला. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. बॉल चाललाय. पहिला टप्पा घेत मिडफील्ड. नशीब मात्र आता बलवंत जय वागेश्वर किरवलीच्या बाजूने आलाय आणि किरेक तेजस पाटीलचा वार चौकार. टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. मनोहरदादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. खेचायचा होता, आडव्या बॅटनं खेचायचा होता. हा बॉल थोडा पुढ्यात ठेवला होता. तेजस पाटीलला बीट करून गेला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रणसंख्या 46 या आकड्यावरती. 50 धावा पार होतील का? 5 षटकामध्ये कितीची टोटल लागेल? येणारे तुम्हाला 2 बॉल शेवट हे सांगून जातील. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव. इथे काय घडलं? रन आउटची विकेट अनिल पाटीलची. अनिल पाटील असं वाटलं की एक षटकार एक चौकार मारलाय तेजसनं, त्याला आणि त्याची विकेट इथे मात्र मिळती आहे आणि फलंदाज बाद. ठीक. इथे सन्मान्य बलिराम पाटील, सोपान दवणे आणि पंढरीनाथ म्हात्रे या त्रिवेणी संगमचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यावं आपण. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली अर्थात आमचे समालोचक मित्र निश्चित स्वरूपात चिंचवली क्रिकेट संघाचे संघनायक आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधायचा बघा. चिंचवली क्रिकेट संघ, श्रीराम क्रिकेट संघ, अंकुश शेलके लगेचच आपण स्टेजशी संपर्क साधावं. अंकित पाटीलला फोर्च्युनर्स आहे तुम्ही पाहताय. पीसी वरती ते काम देखील ते करतात. वाहिनी खऱ्या अर्थानं आमचे राजेंद्र दादा म्हात्रे असतील. आता ते बॅटिंग साठी केलं अंकित. शेवटच्या बॉलवरती येईल का षटकार की चौकार? अंकित पाटीलच्या बॅट मधनं टोटल स्कोर कितीचा लागेल या मैदानावरती? शेवटचा बॉल आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. त्या 48 आणि 49 धावेचा आता पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये या मॅच मध्ये गावदेवी एकाटपाडा संघाला. या धावा डिफेंड केल्या जातील का जय वागेश्वर किरवलीच्या बाजूनं, की या धावा चेस केल्या जातील गावदेवी एकाटपाडा टीमच्या बाजूनं? जय वागेश्वरचा आशीर्वाद घेऊन आज किरवली उतरले. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन आज एकाटपाडा उतरली आहे. या मैदानावरती अस्तित्व कोणाचं टिकणार? हे युद्ध खऱ्या अर्थामध्ये या क्रीडांगणामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये, या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पिसारवेचा एन्जॉय करताय. कोण मॅच जिंकणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणारा सेकंड इनिंग मध्ये नक्कीच भेटेल. ऐकूया रायगडच्या मातीतील मराठी हिंदीचा एक जबरदस्त गोळाबार. आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये टॉस साठी लगेच या. बघा लक्षात असू द्या महागुरु सर. धन्यवाद. थँक्स सौरभ पाटील. यानंतरची लढत आहे श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओम नर्मदेश्वर गावदेवी क्रिकेट संघ किरवली. किरवली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आमचे समालोचक मित्र आकाश शेलके असतील, त्यांचे बंधू संघनायक अंकुश शेलके जे चिंचवली नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आहेत. लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. या स्पर्धेकरता आम्ही पाहतो खूप मेहनत. सागर पाटील, संजय म्हात्रे, साईनाथ पाटील, त्यानंतर आमची ऑर्गनायझर कमिटी संपूर्ण अमोल म्हात्रे, अमोल पाटील, शशिकांत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, अतुल म्हात्रे, त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने बघा. नकुल पाटील असतील आमचे नकुल. आज नकुल यांचा बर्थडे हा खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे. शुभेच्छा जल्लोषमध्ये त्यांना आपण देऊ. परंतु चला क्षेत्ररक्षण रचना मंगेश निश्चित स्वरूपात आता सत्व परीक्षा असेल. तेजसचं अभिनंदन करावे लागेल. संघाची सुरुवात इथे खऱ्या अर्थाने सौरभ आमच्या समवेत. त्याचबरोबर आपण पाहतो योगेश मडवी पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे. योगेश किरवली क्रिकेट संघाची सुरुवात मात्र डलमलीत झाली. त्यानंतर संघनायक तेजसने अतिशय एक चांगलं योगदान दिला, आक्रमकता दाखवली आणि संघाला एक चांगल्या लक्ष्याकडे खऱ्या अर्थाने
त्यांनी केंद्रित केलं. या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, कारण दोन्ही क्रिकेट संघाचे जे मनसुबे असतील, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना एकमेकांची ताकद आणि एकमेकांची कमजोरी का आहे ती मात्र याचा पूर्णता दोन्ही संघाच्या संघनायकांना अतिशय परिचित असणार आहे. वळूया आपण आमचे समालोचक मित्र योगेश मडवी यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सौरभ पाटील. नासिवंत देह सारा उद्या जाईल भंगून, काय कमविले काय जमविले, कधीतरी मातीमोह होईल, दोन शब्द प्रेमाचे घ्यावेत सदामुखी, प्रेमानेच जग जिंका मग होती सर्व सुखी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई याचा डोळा आणि क्रिकेटचा शानदार सोहळा. उपस्थित सर्व आमचे मान्यवर, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. उपस्थित सर्व आमचे लाडके क्रीडा रसिक, त्यांचं मनापासून स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमात अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. आज हे सुपर 8 मधून एक संघ क्वालिफाय होणार सेमीफायनल अर्थात सुपर 4 मध्ये. जय भागेश्वर किरवली संघ ज्यानं 5 षटकामध्ये 48 धावा केल्या आणि गावदेवी इकाटपाडा संघासमोर 49 धावेचं टार्गेट उभं केलंय. तर नक्कीच सामना चांगला होईल या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवर आहेत, एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळल्यात, त्यामुळे एकमेकाच्या उणीधुनी एकमेकाची डावपेचे दोघांना माहिती आहेत, त्यामुळे सामना भरपूर चांगला होणार आहे. कारण सामना डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर किमान या स्पर्धेतली एक ट्रॉफी, हरलात तर मात्र तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. कारण 2025 आणि 26 या सीझनची सुरुवात आहे आणि या सुरुवातीला प्रत्येक संघाचं एकच स्वप्न असतं की आपण ट्रॉफी जिंकूनच आपल्या या सीझनला सुरुवात करू. 8 संघ नशीब आजमावतील सुपर 8 मध्ये, त्याच्यातनं 4 संघ बाहेर जातील, 4 संघ सुपर 8 मधून सुपर 4 ला दखल होतील. परंतु या स्पर्धेत मधून बाईक जिंकून कोणता खेळाडू घरी जाईल, स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न आज एका खेळाडूचं नक्कीच कंप्लीट होणार आणि नक्कीच त्या खेळाडूला ही बाईक दिली जाईल, जी सन्माननीय नवनाथ दादा आमचे मित्र आहेत त्यांच्या वतीने ती बाईक पुरस्कृत करण्यात आली. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीनं अनेक सारी प्राइज आता लावण्यात आलेली आहेत. तरी ते सन्माननीय रोहित गायकर एकटपाडा आणि रोहित पाटील रोंजण, विलास पाटील रोंजण यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर अतुल म्हात्रे तुम्हाला इन्व्हाइट करतात. स्वागत आहे तुमचं. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा योगेश मडवी यांच्याकडे. जिंकण्यासाठी 49 धाबेचं स्वप्न मनाशी बागून पाठलाग करण्यासाठी एकटपाडा संघाची सलामी जोडी ॲज द ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साहिल गायकर आणि मंगेश गायकर हे दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. खरे तर मंगेश गायकर अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत, अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिल्यात. परंतु आता ही महत्वपूर्ण लढत आहे, डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर अस्तित्व निर्माण कराल, ही ट्रॉफी घरी घेऊन जाल. त्यामुळे दोन्ही संघाला या मॅच मध्ये भरपूर चांगला संघर्ष करावा लागेल. तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि आज प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती अनुभवी गोलंदाज मंगेश पाटील सज्ज झालाय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक, सेकंड सत्र सुरू होत आहे. लेट्स प्ले. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, गुडलेनला चेंडू पडला. हॅलो, गुडलेनला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. साहिल गायकर तुम्ही पाहतायत, गेल्या 2-4 वर्षामध्ये हे नाव अगदी नक्कीच रायगड ठाण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं आणि एक मोठं नाव निर्माण केलं स्वतःचं.
क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उचलून घेत होता परंतु परफेक्ट त्याला बॅटवरती घेता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मी यासाठी सांगितलं की मंगेश पाटील एक अनुभवी खेळाडू, त्याच्याकडे अनेक साऱ्या वर्षाचा अनुभव आहे आणि सध्या तरी पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू चांगले फेकलेत. फलंदाज देखील तेवढा तगडा आणि ताकदवर आहे परंतु त्याला शांत करण्याचं काम पहिला पॉवर प्ले मध्ये इथे करत असताना मंगेश पाटील. प्रचंड प्रेक्षक येतात कारण सुपर संडे, सुपर धमाका आज पिसारबे मध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच पहिला मॅच मध्ये 49 धाबेचं टार्गेट आहे. मंगेश पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा कदाचित इथे लेग स्टंपच्या वरनं जात होता, असं वाटलं की कदाचित बॅटची एज होती की काय, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारचं डॉट चेंडू आले तर नक्कीच एकटपाडा संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो कारण 30 बॉल मध्ये 49 धाबा मी तर म्हणेन या खेळपट्टीवरती मागण्या नसतील कारण खेळपट्टी बघा चांगली आहे. त्यानंतर तुम्ही ग्राउंड पाहताय आउटपुट एवढं यावेळीचा बॉल चांगला फटका, यावेळी यश मिळालंय. 3 चेंडू बीट झाल्यानंतर 4थ्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय. इथे साहिल गायकरनं स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर चौकार. चौकार आलाय. गेली 3 चेंडू डॉट आल्यानंतर 14 बॉलवरती साहिलनं चौकार ठोकत डाबा सुरुवात केली, आपल्या इनिंगला सुरुवात केली. साहिल पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. एक एक बॉल किती महत्वाचा आहे, एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही संघाला माहिती आहे कारण थर्ड अंपायर तिसरे पंच रेफर केलाय. नॉट आउट. टीम टोटल आपण पाहिली 4 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. कौतुक करावं वाटतंय खरं तर मंगेश पाटीलचं, ज्याचा उल्लेख मगाशी महागुरूने देखील केला आणि सौरभनं केला. एक चांगला गोलंदाज आहे. 2 षटकं त्याची नक्की पाहायला मिळतील आणि सध्या तरी आपण पाहिलं की पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव टाकलाय एकटपाडा संघावरती. एकटपाडा संघाने देखील स्वप्न राखलंय स्पर्धेतली ट्रॉफी उचलण्याचं कारण गेली कित्येक वर्ष त्यांचा संघर्ष प्रत्येक मैदानामध्ये पाहिलं. त्यांचे पाठीराखे बरेच संघ येत असतात आणि आज देखील तोच स्वप्न घेऊन इथे एकटपाडा संघ आले, तेच स्वप्न घेऊन इथे किरवली संघ आणि त्याचे पाठीराखे आले आहेत परंतु एकाच स्वप्न कंप्लीट होणार. आता समीकरण जे आहे अद्याप बॉल चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार आणि या चौकाराबरोबर टीमची टोटल धाबा संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झाली ती 8 धाबा. तर मधुकर केनी आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. स्टेज व्यवस्थापकांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ज्ञानेश्वर पाटील किरवली ते उपस्थित आहेत. दादा आपलेही आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे मंगेशने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली परंतु 2 चौकार त्याच्या विरोधात लावले गेले. साहिलच्या बॅटमधून 6 बॉल 8 धावा आल्या. आता समीकरण 24 बॉल मध्ये 41 ची आवश्यकता आहे म्हणजे प्रतिषटक आता इथे जिंकण्यासाठी एकटपाडा संघाला 10.25 च्या सरासरीनं धावा एकवटाव्या लागतील. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. असं म्हटलं जातं की बिना संघर्षे कोई महान नाही बनता.
और जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागतात. मग येणाऱ्या मॅच मध्ये ही ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हालाही मोठं संघर्ष करावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज झालाय तेजस पाटील. एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून आपण बॅटिंग देखील पाहिली, परंतु आता तेजस कडनं अपेक्षा एवढीच आहे की या षटकामध्ये त्याच्याकडनं चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. पहिला बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात केले गेलेत. एक सिंगल घेतली, सिंगल घेऊन स्ट्राईकला रोटेट केलं. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. मंगेशनं एका बाजूला पहिला बॉल खेळला आणि त्यानं पहिली एक सिंगल घेतली. डावा सुरुवात करताना नक्कीच आपण पाहतो त्यानं सिंगल बरोबर केली आहे. त्याला माहिती आहे की एकीकडे साहिलला आक्रमक खेळ करायचा आहे, शांत पवित्र त्यानं घेतलाय. दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत, विस्फोटक आहेत. पाहायचं मैदानावरती मॅच कशी होणार, का दोन्ही संघ स्वप्न बांधून आल्यात, त्यामुळे या लढतीमध्ये दोघांचा संघर्ष पाहायला मिळेल. सध्या धावा आल्या त्या 9 धावा. अद्याप आपण पाहिलं तर 40 धावेची गरज आहे. वेगवान बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. काय सुंदर बॉल होता, गुडलेंचा वापर केला, डीप राहिला आणि पापप्लेचं सेकंड ओव्हर सुरू असताना डॉट बॉलची समाप्ती. पापप्लेचं सेकंड ओव्हर तुम्ही पाहता 2 खेळाडू ऑन साइडला बाउंड्री लाईन मध्ये तैनात केले गेलेत. आपण पाहतोय तर ऑफ साइड मध्ये एकच खेळाडू आपण पाहिलं तो बाउंड्री लाईन वरती आहे, जो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॅटिश लॉंग ऑन मिड विकेट 2 खेळाडू सध्या बाउंड्री लाईनला तैनात केले गेले आहेत. पापप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तेजस. यावेळीचा चेंडू पाठीमागे चालला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट हिट झाले नाही. परंतु जोपर्यंत एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला, बॉल स्टंपला गेला, तोपर्यंत वेळ गेला आणि त्यानुसार इथे मंगेशने धाव पूर्ण केली आहे. इथे श्रीराम क्रिकेट संघ, चिंचवली क्रिकेट संघ उपस्थित नाही आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. आणि दुसरं षटक जर संपेपर्यंत आपण मैदानाचे आमच्या खेळाडू कक्ष मध्ये समालोचन करण्यासाठी, आमच्या समालोचन कक्ष मध्ये तुम्ही इथे निश्चित स्वरूपात टॉस करण्यासाठी उपस्थित राहिले नाहीये तर तुमच्या संघाला 2 धावाने दंडित केलं जाईल. नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावा. नक्कीच प्रत्येकात वेळेनुसार इथे पोहोचावं लागेल, कारण आयोजकांनी आम्हाला सक्त आणि ताकीद दिली आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, त्यामुळे प्रत्येकानं इथे वेळ घेऊ नका. नक्कीच इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची लढत आहे, त्यामुळे कोणत्या संघाला पॅनल्टी लागावी हे आयोजकांना वाटत नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करा. ओव्हर नंबर आपण पाहतो 2 तेजस पाटीलचं षटक चांगलं चाललंय सुरू मैदानाच्या आतमध्ये. मंगेश प्रयत्न करतोय, पॉइंटला काढू होता, पुन्हा संधी दिली आहे. यावेळीच डायरेक्ट हिट झालं, परंतु तोपर्यंत काढू क्रीज मध्ये पोहोचलाय. वारंवार प्रयत्न करतात टीम किरवली, कारण किरवलीला विकेटची आवश्यकता आहे. एकीकडे पार्टनरशिप फार महत्वाची आहे. धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली 11 आहे, म्हणजे अद्याप आपण पाहिली 38 धावेची आवश्यकता आहे. बघा प्रेक्षकांना सूचना आहे, आमच्या कोणी मान्यवर असतील, ब्लॅक कलरची जी इलेक्ट्रिक गाडी कार कोणाची आहे आपण प्लीज ती थोडी मागे घ्या. ग्राउंड मध्ये पाठीमागे बघा भरपूर मोठी पार्किंग आहे आणि रोडला आमच्या व्यासपीठाच्या राईट साईडला गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. प्लीज आपण आपल्या गाड्या तिकडे ग्राउंड मध्ये पार्किंग करा, कारण आता मान्यवर येणार आहेत, येण्या जाण्याचा रस्ता आहे, त्यामुळे आपल्यामुळे कुणाला प्रॉब्लेम नको आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या गाड्या थोड्या साईडला घ्या, जेणेकरून कुणाला त्रास होणार नाहीये. सुंदर गोलंदाजी, तेजस पाटीलचं कौतुक करायला पाहिजे, कारण 4 बॉल 3 धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. पापप्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये वेगवान बॉल, यॉर्क लाईनचा व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जात आहे, आणि त्याचा वापर त्याने केलाय. अगदी गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला. आणि नक्कीच आपण पाहिलं ज्या प्रकारे सुरुवातीला साहिल गायकर, मंगेश गायकरने गोलंदाजी केली होती सुरुवातीला, तर सुरुवातीला आपण पाहिलं की जबरजबल 2-3 षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता गोलंदाजी सध्या मैदानावरती आहे. परंतु जेव्हा 4थं आणि 5वं षटक फेकलं गोलंदाजी करताना एकटपाड्याच्या गोलंदाजानं धावांची लयलूट केली, आणि आता सध्या त्याची भरपाई एकटपाडा संघाच्या विरोधात इथे किरवली संघाने केली आहे. जशाच तसं उत्तर
टीट पॉट टॅट प्रत्येकाला द्यावं लागेल. आणि एकीकडे धावसंख्या तरी आपली पाहिले आमचे मधुकर दादा उपस्थित आहेत, चांगला योगदान त्यांचा देखील. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढला, ऑनसाइडला फिल्डर आहे मिड विकेट मध्ये. रन्स तर मिळेल एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोर सांगतायत जतीन 12 धावा 6.00 आणि आता जिंकण्यासाठी 37 धावेची गरज. थँक्स योगेश मडवी. त्या नाणेफेक केली जात आहे. नवनाथ षट मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर्स बाईक आमच्या ऑर्गनायझर कमिटीने ते पुरस्कृत केलेले आहे. नवनाथ दादा या आपल्या शुभ हस्ते श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांचा आपण अंकुशला पाहतो. खऱ्या अर्थाने आई गावदेवी ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. आणि निश्चित स्वरूपात टॉस का बॉस इथे नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाने एक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय डिसाइड क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आई गावदेवी नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून रमेशने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजी करण्यासाठी श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली अर्थात आकाश शेलके यांच्या संघाला आमंत्रित केलेलं आहे. बघा आमचे एक आक्रमक अष्टपैलू क्रिकेटर विजय पवार आणि लक्ष्मण पाटील यांनी आम्हाला इथे सूचना दिलेली आहे. संघनायक टॉस कक्ष मध्ये ज्यावेळेस तुम्ही नाणेफेक करण्यासाठी संपर्क साधणार आहात डिसाइड पहिले निर्णय तुम्ही ठरवून यायचे आहे आणि निर्णय मात्र तुम्हाला आमच्या टॉस कक्ष मध्ये द्यावा लागणार आहे. नक्कीच महागुरु प्रत्येकानं डिसिजन इथे द्यायचं आहे. गोलंदाज तयार. मंगेश पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान बॉल गती बघा बॉल मध्ये किती आहे. बॉल पडल्यानंतर अगदी वेगानच चाललाय आणि सध्या आगमन होतंय नकुलदादा पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे. नकुलदादा पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं सर्व आमचे आयोजक आमचे मान्यवर यांच्या सगळ्यांच्या वतीनं नकुलदादा पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. पहिला चेंडू डॉट. यावेळेस मात्र पाठीमागे बॉल चाललाय दन करत. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये सीमा रेषा बाहेर येतोय चौकार आणि चौकार आता टीमची टोटल सध्या 16 या धावसंख्येवरती 33 धाबेची गरज आहे. येणारे जे समीकरण तुम्ही पाहता 16 बॉल आणि 33 धाबा. क्या बात आहे. छत्रपती शिवरायांचं संगीत सकाळी सकाळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. अगदी सुंदर क्लायमेट क्रिकेट विथ म्युझिक असा आनंद देत असताना डीजे वैभव आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्या सगळ्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. एकूण चौकारा बरोबर 16 धावा आल्यात. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला कारण सामना अतिशय सुरेख आहे. पुन्हा बॉलला प्रहार केला. यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये फार वेगानं बॉल चालला. फिल्डर तिथे पोहोचलेत. बॉल उचलून फेक करते तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल होता परंतु मंगेशनं नकार दिला कारण एखादी धाव घ्यायला गेलो आणि विकेट पडली तर मात्र संघावरती अडचण आणि संकट येऊ शकतं. हे मंगेशला माहिती आहे कारण मंगेश अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात उतरलाय. त्याला माहिती आहे का विकेटची किंमत क्रिकेटमध्ये किती असते. एका धावेपेक्षा तरी त्यांच्या विकेटला फार महत्व आहे. त्यामुळे मंगेशनं नकार दिला. धावसंख्या 1 ने पुढे. टीमची टोटल 17 होती. गरज आहे 32 धावेची. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 15 बॉल मध्ये 32 धावेची गरज है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष से कोई महान भी नहीं होता। एक सुंदर मॅच मध्ये वाईट बॉल आल्या या अतिरिक्त रन्स ने टीमची टोटल सध्या 18 या धावसंख्येभोवती आता जे समीकरण बदललंय कारण 31 धावेची गरज आहे 15 बॉल मध्ये। प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव ही दोन्ही संघासाठी फार महत्त्वाची आहे आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये वेगवान बॉल शरीरावरती आदळलाय। मंगेशच्या पोटामध्ये बॉल लागला। खरं तर बॉलला एवढा वेग आहे गती आहे परंतु एकीकडे आपल्या संघाचा विजय पाहिजे। खरं तर एका बाजूला संघर्ष करत असताना
टीम एकटपाडा दोन्ही संघ संघर्ष करतायत, परंतु आपल्याला लागलेली खरं तर बॉल, परंतु त्या बॉल पेक्षा त्याला महत्वाचा त्याचा विजय आहे, त्यामुळे त्याला संघर्ष करावा लागेल. आज दोन्ही संघ तुल्यबल आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. बघा दोन्ही संघाला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या गावचे किती प्रेक्षक पाठीराखे आलेत, त्यांचं मनापासून स्वागत करूया. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सुपर 8 मधून एक संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. मंगेशने बॉलला उठवलाय, परंतु इकडे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांना झेल टिपलाय. मंगेश पाटीलचा खेळ, मंगेश गायकरचा खेळ आता संपन्न झालाय आणि मोठा धक्का एकटपाडा टीमला. एकीकडे मंगेशची विकेट सेलिब्रेशन किरवली संघाचे पाठीराखे करतायत. मात्र तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच पिसारबे म्हटलं की दानशूर दाते क्रिकेट काय असतं हे पिसारबे मध्ये आल्यानंतरच तुम्हाला कळेल. हा गुरु आज नव्हे तर गेली कित्येक वर्ष जेव्हा ओरम क्रिकेट स्पर्धा सुरू झाली, पहिली स्पर्धा पिसारबे मध्ये, सगळ्यात मोठी स्पर्धा कुठे असते तर पिसारबे गावामध्ये. आयोजन काय असतं हे पिसारबेला आल्यानंतर तुम्हाला समजतंय. आणि सध्या बघा पुन्हा एकदा मोठी स्पर्धा घेऊन ते आलेत. मागच्या वर्षी देखील आपण मोठी स्पर्धा पाहिली, 4 व्हीलर आपल्या परिसरामधली पहिली नामांकित स्पर्धा आपण पाहिली. अनेक स्पर्धा त्यांच्या मदतीने भरवण्यात येत आहेत, परंतु इकडे विकेट पडली आहे. मंगेश पाटीलनं मंगेश गायकरवरती वार केला, परंतु आता इकडे राहिले 13 चेंडू आणि आता गरज आहे ती 31 धावेची. काय मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये, काय जबरदस्त लढत आहे. परंतु मंगेशचं कौतुक करायला पाहिजे, ज्यानं पहिल्या स्पेल मध्ये 8 धावा दिल्या, सेकंड स्पेलला आतापर्यंत 1 विकेट घेतली आहे. शेवटचा अंतिम चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेकलाय आणि तोपर्यंत एक सिंगल घेतली, स्ट्राइक रोटेट झाली आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19. आता आपण कॅल्क्युलेशन करूया की पहिल्या 3 षटकामध्ये जेव्हा किरवली संघ बॅटिंग करत होते तेव्हा 18 धावा, त्यांच्या देखील 19 धावा होत्या आणि इकडे टीम एकटपाड्याच्या सुद्धा 19 धावा आहेत. परंतु आता पाहायचे शेवटची 2 षटकं ज्या प्रकारे संघाने गाजवली त्या प्रकारे एकटपाडा संघाला गाजवता येतील का, हा प्रश्न आता प्रेक्षकांमध्ये निर्माण झालाय आणि प्रेक्षकांमध्ये तीच चर्चा सुरू आहे. त्यांच्या चर्चेला उधाण आलाय. इथे काही क्षणातच या स्पर्धेकरता ज्यांचं अनमोल सहकार्य प्राप्त झालेलं आहे, तुळशी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय दिनेश शेठ दोशी साहेबांचं इथे आगमन होईल. त्यांचं स्वागत आहे व्यासपीठावर. आताच आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी नकुल पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि नकुल पाटील यांचा आज वाढदिवस आहे की शिकरे उत्कर्षाची नकुल सर तू करीत राहावी, कधी वलू न पाहता आठवण आम्हा सर्वांची करावी. जीवनामध्ये वाटचाल करत असताना नकुलदादा पाटील तुमच्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात आई गावदेवी क्रिकेट संघ, जय भोलेनाथ क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ पिसारबे आणि आम्हा सर्वांच्या एकच इच्छा नकुलदादा पाटील आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. होटू योगेश मडवी. नक्कीच वाढदिवसाच्या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग देखील मॅचला एन्जॉय करतात त्यांच्या वतीने नकुलदादा तुम्हाला लाख शुभेच्छा. एक मॅच देखील भरपूर चांगली आहे. एकीकडे एकटपरा संघ संघर्ष करतोय, दुसरीकडे टीम किरवली सामना सध्या तरी बरोबरीमध्ये, कारण 3 षटकामध्ये किरवली संघानं 19 केल्या होत्या, आता 3 षटकामध्ये एकटपरा संघाने 19 केल्या. परंतु आता शेवटची 2 षटकं निर्णायक राहणार. निकाल कोणाच्या बाजूने, ही ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार, कोणाच्या गावामध्ये जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या 2 षटकामध्ये. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं,
तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. आज तोच विचार करतात मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू की नेमका काय रणनीती आखली पाहिजे, कारण त्यांचा मेन खेळाडू साहिल गायकर अद्याप मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलाय. बघा टायमिंग महत्वाचा आहे, पंच लक्ष द्या. पलटो चेंडू होता, प्रहार केलाय, बॉल चालला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, शतरक्षक आले दूरवरनं, एक सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न केला, नकार दिलाय कारण साहिलला माहिती आहे. आणि आता रिव्ह्यू घेतलं पंचांनी हाईट फॅक्टर साठी, अर्थात हा बॉलला उंची किती होती त्याचा विचार आता पंच करतील. तिसरे पंच टीबी अंपायर आमच्या सोबत जॉईन होत आहेत. सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन, अतिशय अनुभव असलेला खेळाडू आज पंचाच्या भूमिकेमध्ये, आणि योग्य काय डिसिजन असतं आता त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे दिले जाईल. उलटा चेंडू होता परंतु पंचांनी त्याचा रिव्ह्यू घेतलाय. 2 धावा तर ऑलरेडी या बॉलवरती आल्यात, सॉरी 1 धावा आली, दुसरीचा प्रयत्न होता परंतु फेअर डिलिव्हरी, कारण पंचांनी सांगितलं की लँडिंग बॉल होता समच्या खाली, त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा बॉल फेअर आहे. 1च धाव आहे त्या बॉलवरती. सिंग बरोबर टीमची टोटल 20 धावा, आता राहिलेत त्या 29 धावा 11 बॉल मध्ये, 11 चेंडू 29 धावा. काय सुंदर मॅच आहे. प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रामध्ये एवढे जॉईन झालेत, एक सुंदर क्लायमेट सह समोर खेळतायत. फटका फसलाय आणि हा फटका नव्हे, ही मॅच इथे संपेल, कारण आता ही विकेट परंतु अद्याप त्यांच्याकडे उरलेले जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष करावा लागेल. ही मॅच त्यांनी टिपली आहे. खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये साहिलची विकेट किती इम्पॉर्टंट होती, कारण साहिलनं मागच्या बॉलवरतीच 1च धाव घेतली आणि स्ट्राईक माझ्या खात्यामध्ये मला पाहिजे, परंतु त्याचा फटका जो चुकला आणि खरं तर आता इथे टीम संकटामध्ये, परंतु एक खेळाडू बाद झाल्यानं संपूर्ण संघ बाद होत नसतो, त्यामुळे येणाऱ्या खेळाडूला जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. एका कोणत्या खेळाडूनं बाद झाल्यानं संपूर्ण टीम होती, आता जबाबदारी तर वाढली आहे, परंतु येणाऱ्या खेळाडूला त्याची भरपाई करावी लागेल. एकीकडे आपण पाहिलं ही विकेट त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट होती, जणू काही झेल टिपल्यानंतर मॅच टिपली की काय, हाच सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पाहूया आता ही जिम्मेदारी आहे, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की जिम्मेदारी निभावणं हे फार कठीण असतं. क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं. साहिल शेवटपर्यंत राहिला, मंगेश शेवटपर्यंत राहिला, परंतु हे 2 विकेट गेल्यानंतर आता संकट आलंय टीमवरती. समोर खेळतात ऑफसाईडला फिल्डर तोच आहे. पुन्हा एकदा इथे रन्स प्राप्त केली, सिंगल. सिंगल आता दबाव वाढत जाणार, कारण जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. धावसंख्या तुम्ही पाहिली तर सध्या 21 वरती आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेत आता 9 चेंडू आणि 28 धावा. काय जबरदस्त मॅच आहे. लाख दलदल हो. पंच 1 मिनट. यहाँ पर आज के हमारे टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर दिनेश जोशी सर, तुलसी बिल्डर्स एंड डेवलपर्स, इनका यहाँ पर आगमन हो रहा है. इस प्रतियोगिता का हमारी ऑर्गेनाइजर कमेटी आई गावदेवी क्रिकेट क्लब पिसार में, इनके ओर से दिनेश सर आपका शान और शौकत के साथ इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत है. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, वेलकम. क्या बात है. और मुकाबला भी महागुरु देखिए किस तरह से है, एक जबरदस्त मुकाबला. संघर्ष कर रहे दोनों टीमें, बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. एकटपड़ा विरुद्ध ये मुकाबले की बात करेंगे तो एक तरफ एक किरवली क्रिकेट टीम 48 रन बने थे, 49 रनों का टारगेट, और जीत की बात करेंगे तो अब ये मुकाबला 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 27 रन. क्रिकेट में महागुरु 6 में 36 बनते हैं, 8 में तो अभी 27 की जरूरत है. संघर्ष करना होगा किरवली क्रिकेट टीम के सामने. ये तेज तरार गेंद है. देखिए कॉन्फिडेंस कितना बढ़ चुका है, क्योंकि महागुरु जो इंपॉर्टेंट विकेट साहिल गायकर की थी, साहिल आउट होने के बाद जिनका कॉन्फिडेंस देखिए, बेहतरीन गेंदबाजी. 7 गेंदे 27 रन. ये मुकाबला अब यहां पर मजबूत स्थिति में है किरवली क्रिकेट टीम के पक्ष में. जीत की बात करेंगे तो 7 में 27 ये क्रिकेट खेल है
जो अनिश्चितता भरा क्रिकेट का खेल माना जाता है। यह अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला, ऑफसाइड में फील्डर तैनात, एक ही एक्शन के गेंद को नहीं उठा पाए, दूसरे की मांग की है और यह दूसरा रन भी पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 24, 6.00 की औसत। आप जीतने के लिए चाहिए यहां इकटपड़ा टीम को 25 की आवश्यकता। थैंक्स योगेश मडवी। यहाँ पर निश्चित रूप से जिसका सभी हमारे ऑर्गेनाइजर कमेटी इंतजार कर रहे थे, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए निश्चित रूप से सबसे बड़ा आर्थिक योगदान दिया है, वो यहाँ पर सम्मानीय दिनेश जी जोशी सर, बिल्डर्स एंड डेवलपर्स, आप यहाँ पर आ चुके हैं। इस मंच के ऊपर क्रिकेट का लुप्त, क्रिकेट का आनंद ले रहे हैं। बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल जिन्होंने यहाँ पर हमारे मैन ऑफ द सीरीज के लिए जिनके माध्यम से 2 व्हीलर्स बाइक पुरस्कृत की गई है, नवनाथ शेठ मात्री, इनके ओर से, पूरे हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से एक बार फिर से आपका हम यहाँ पर स्वागत करते हैं। जी हाँ, बिल्कुल महागुरु, जीतने के लिए चाहिए अब 6 गेंदे 25 रन। क्रिकेट का खेल है दोस्तों, आप सभी ने देखा होगा 6 गेंद में 36 बनते हैं और टेनिस क्रिकेट विश्व में ये 3 बार रिकॉर्ड हो चुका है 6-36 बनाने का। क्रिकेट में 6 बॉल 25 कई मर्तबा बने हैं, मगर आखिरी 6 गेंदे बची है 25 की आवश्यकता। इसलिए तो कहा जाता ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको बड़ा क्रिकेट खेलना पड़ेगा और सोच बड़ी रखनी पड़ेगी, क्योंकि आप यहां मुकाबला नहीं बल्कि ये ट्रॉफी का सवाल है। ये मुकाबला जीतेंगे तो ये ट्रॉफी मिलेगी। बिल्कुल शानदार मुकाबला, कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही तो जीतता है बाजी। दिल की धड़कनें आप यहां पर इकटपड़ा टीम के समर्थकों की तेज हो चुकी है, क्योंकि 30 गेंद में 49 का टारगेट दिया था और क्या कमाल की गेंदबाजी की किरोली टीम के गेंदबाजों ने। अब आखिरी 6 गेंदें, अभी भी ये मुकाबला हारा नहीं है, अभी भी दोनों टीमें संघर्ष कर रही है, मगर आप दबाव तो पूरी तरह से इकटपड़ा टीम के ऊपर है। ये ऐसा मुकाबला बहुत मर्तबा देखा है। चलो चलते, गेंदबाज आदर्श पाटिल के हाथ में है गेंद, तो दूसरी तरफ बल्लेबाज की बात करेंगे जिशान सैफी। फुल टॉप गेंद, इसे नो करार दिया अंपायर ने। कहानी में जरूर ट्विस्ट है, क्योंकि यह कहानी बदल सकती है। क्रिकेट का खेल इसीलिए माना, एक गेंद में 3 आए पहले, यानी कि आप जो समीकरण था 22 का आ चुका है 6 गेंद में, और प्री हिट भी होगा। मैंने इसलिए महागुरु कहा कि क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है, क्रिकेट में कुछ भी होता रहता है। मैंने देखा क्रिकेट में कभी कभी जीतने वाली टीम को हारते हुए देखा है, मैंने देखा क्रिकेट में कभी कभी हारने वाली टीम को अचानक जीतते हुए देखा है। यह क्रिकेट का खेल है, इसलिए तो कहा जाता है जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। कौन होगा बाजीगर, कौन ले जाएगा ये इतनी बड़ी ट्रॉफी, ये सवाल दर्शकों के दिल में आप धड़कने तेज करता हुआ, क्योंकि आने वाली 6 गेंदें 22 है प्री हिट की गेंद। फिर एक बार ये फुल टॉस, आइए स्वागत है, और लंबा छक्का इस समय जिशान सैफी के बल्ले से। क्या बात है, कहानी में ट्विस्ट, इसीलिए कहा एकाध नो बॉल कितना महंगा पड़ता है। एक गेंद में 9 आ चुके हैं, जहां सवाल है अब जीतने का, बची भी 5 गेंदें 16 रन। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है, लड़ना होगा। इसीलिए तो मैंने कहा जिशान सैफी में वो ताकत है, वो जुनून है, वो जज्बा है, हमेशा बड़ा क्रिकेट खेलने का हौसला रखते हैं। पहले गेंद में तो 9 आए, जितनी 24 गेंद में इतना क्रिकेट नहीं हुआ था, वो आप पहले गेंद में हुआ है। आप जीतने के लिए चाहिए 5 गेंदें 16 का समीकरण। हमारे मंच के ऊपर कई सारे मेहमान हैं जिनकी दिल की धड़कनें भी तेज हो चुकी है, ऐसे मुकाबले उन्हें देखने पसंद करते हैं, और बिल्कुल आप ये मुकाबला देख रहे हैं, हमारे मंच के ऊपर कई सारे मेहमान। चलो स्पीड अप करें, टाइम पास ना करें, क्योंकि टाइम पास महागुरु पहले के जमाने में मिलता था, जब आप चाइनीज पर जाते थे तो पहले टाइम पास मांगते थे। अब टाइम पास का जमाना नहीं है।
बिल्कुल वो भी बंद कर दिया, क्योंकि टाइम पास का जमाना महागुरु नहीं है। बिल्कुल एक बड़ा मुकाबला देख रहे हैं, कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला है। ये देखिए जो महागुरु दर्शक बैठे थे ना, आप खड़े हो चुके हैं, क्योंकि मुकाबला उस तरह से आ चुका है। एक गेंद में 9 आने के बाद आदर्श पाटिल के दिल में हलचल हुई है, मगर ये क्रिकेट का खेल है, आपने आपको संवारना होगा, खुद को कॉन्फिडेंस में लाना होगा, तो आप मुकाबला जीत सकते हैं। एक तरफ जिशान सैपी का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ चुका है। फुल टॉस गेंद, इस बार देखिए ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में। क्या कमाल का खेल, क्या कमाल की कैच है। फिर एक बार जिशान सैपी बैक टू द डगआउट। थँक्स. आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी नकुल पाटील व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना साक्षी ट्रॉफी धानसर एक आदर्श क्रिकेटर किशोर पोरजे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ टू योगेश मडवी. क्या बात है, मुकाबला बेहतरीन होगा। 4 गेंदें बची है, अभी भी 16 की आवश्यकता है। कहानी में ट्विस्ट, क्या कमाल का मुकाबला है, कमाल का मुकाबला। देखिए आप यहां पर टीम किरौली के दर्शक खड़े हो चुके हैं, क्योंकि उन्हें पता चला जिशान की विकेट जाने के बाद दबाव आ सकता है। कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला है। अभी भी 4 गेंदें, 16 की आवश्यकता। भाई फुल टॉस गेंद कर रही है, शायद इनके हाथ में गेंद नहीं मिल रही है। अभी तक तो पूरे फुल टॉस गेंद का इस्तेमाल किया है। रनों की बात करेंगे तो अब 3 गेंदें बची है, जीतने के लिए 15 की आवश्यकता। आप थोड़ी सी राहत की सांस ली है किरौली टीम के समर्थकों ने, क्योंकि आप 3 गेंद में 2 छक्के 1 चौका जरूरी होगा। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय सतीश रुपेकर है। बिल्कुल 3 गेंद 15। इस बार ऑफसाइड में तगड़ा हिट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अब है 2 गेंदे 11 की आवश्यकता, और शायद महागुरु आने वाली गेंद में छक्का है तो फिर मुकाबले में मजा आएगा। मध्ये उपांत्य फेरीची पहिली लढत झाली, तरी एका बाजूला जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ एकटपाडा, आणि एकटपाडा क्रिकेट संघावर मात करून जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघ मंगेश तुमच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये खऱ्या अर्थाने मजल मारलेली आहे। आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने तुमचं अभिनंदन, आणि खास करून आजचे आमचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय दिनेशजी दोशी साहेब यांच्या वतीने सुद्धा विजेत्या क्रिकेट संघाचं अभिनंदन। एकटपाडा मंगेश गायकर तुम्ही या स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो। खास किरवली क्रिकेट संघासाठी टर्निंग पॉइंट ठरली ती विकेट म्हणजे साहिल गायकर